ठीक आहे. वडिलांची आई आजी झालं. वडिलांचे वडील, वडिलांचे वडील 2 नंबर. आजोबा. निर्विकल्प वाटल सर मला तर पहिलीपासून येतं. आता काय 5वीला येऊन हेच शिकायचं का? वडिलांचे वडील येतं ना निर्विका पहिलीपासून? नाही येत? नाही येत? सर मला पहिले फक्त मम्मी पप्पा दादा मामा मामीच माहित होते. आत्ता माहीत झालं हे सर्व? नाही सर, 4थीत माहित झाले होते. वडिलांची पत्नी आई. वडिलांचा भाऊ काका. वडिलांची बहीण आत्या. जन्मल्या बोलता येऊ लागलं की पहिला शब्द आत्या म्हणता म्हणे म्हणलं. बरोबर आहे का रे? बरोबर आहे का निर्विका? सर काही लोक म्हणत असतील. वडिलांचा मुलगा. वडिलांचा मुलगा कोण? भाऊ. वडिलांची मुलगी बहीण. ठीक आहे. आणखीन काय राहिलं? राहू द्या बाकी. आता पण डायग्रॅम कोडिंग टाका. तसं लिहा. काय लिहिता? डायग्रॅम कोडिंग. एक लिहा. ए हे बी चे पती आहेत. तुम्हाला बोलता आल्यानंतर पहिला शब्द काय बोलला तुम्ही? ए मल्टिपल बी. ए हे बी चे पती आहेत म्हणजेच काय? ए मेल आहे आणि बी बी कोण आहे? झालं? म्हटलं तिथं लिहून घ्या. एम म्हणजे मेल. काही काही जण विसरून जातात नंतर. अरे ही एम काय? एम फॉर मॅन, एफ फॉर फॅन. नंतर लक्षात नाही येणार. ते म्हणतील एम फॉर मॅन, एफ फॉर फॅन का दिली असतील सरांनी? म्हणून लिहून घ्या. लिहून घ्या. एम फॉर मॅन आणि एफ फॉर फिमेल. लिहा. FEMALE. किंवा मॅन नाही करू, मेल लिहा. मेल इथं मॅन लिहिण्यापेक्षा मेल. मेल फिमेल असतं ते.
नंतर आठवणार नाही. एम फॉर मॅन, एफ फॉर फॅन. फॅन का दिला असेल सरांनी इथं? नंतर काही दिवसांनी होतं, ते होतं काही दिवसांनी, विसरतो ना. 2 ये ही बीची पत्नी आहे. ये मल्टिपल बी. याच्या डोक्यावर काय लिहू भाऊ? भाग्योदय. एच्या डोक्यावर एफ आणि एमच्या बीच्या डोक्यावर एम. झालं. एफ फॉर फॅन, एफ फॉर फिमेल. भाग्योदय. एफ फॉर, अरे तू आहे का नाही भाग्योदय? मी इकडे भाग्योदय भाग्योदय करू राहिलो. भाग्योदय आहे की नाही निर्विका? का नाही? 3 नंबर. ये हे बीचे वडील आहेत. काय करणार? ये मल्टिपल बी करायचं का आता इथं? एच्या खाली बी. क्या बात है. सर पहिले बी म्हणजे नाही ए जन्मले तर त्यांना वर आणि खाली बॅन दाखवून. अरे क्या बात है, बहुत बढ़िया. अरे ये जन्मले त्याच्यानंतर बी जन्मले. इथे बी. ए तर हे आई असेल तर पण असंच लिहायचं. आता ए हे बीचे वडील आहेत. आई असेल तर पण ए वरच राहील. ओके. ये हे बीचे वडील आहेत म्हणजे ये नक्की काय आहेत बरं? मेल आहेत का फिमेल आहेत? मेल. मेल आहेत. आणि मग बी काय आहेत हे काही माहित नाही आपल्याला. मेल आहे तर फिमेल. मेल किंवा फिमेल दोघांपैकी एक काहीतरी असू शकतात ते, बस. चार नंबर. ये ही बीची आई आहे. कसं बर करणार? ये वर बी खाली, या दोघांच्या मध्ये बाण दाखवायचं म्हणजे या ए पासून बी तयार झालाय. बरोबर की नाही रे? एच्या डोक्यावर एफ ऑब्लिक एम येईल आणि बीच्या डोक्यावर ना म्हणजे होय. बीच्या डोक्यावर. अरे कुछ तो गडबड है निर्विका, कुछ तो गडबड है. डोक्यावर एफ येईल आणि बीच्या डोक्यावर एम ऑब्लिक एफ येईल. हाँ बरोबर. ये तो कुछ तो गडबड हो रहा था. येच्या डोक्यावर एफच आहे. ये ही बीची आई आहे म्हणजे ये ही नक्कीच फिमेल आहे. एफ आणि एम बी. एम तर असेल नाही तर एफ तर असेल. आपल्याला काही का असेल, आम्हाला काही घेणं नाही. ठीक आहे.
5 नंबर. ए हा बी चा भाऊ आहे. ए हा बी चा भाऊ आहे तर आहे. मग ये इथं. मग आता काही असा आयरो मारू का आता? नाही, ए इज इक्वल टू बी. क्या बात आहे. आता काय आपलं समान आहेत ना ते. बहीण भाऊ समान, काही भेद नाही. बहिणी बहिणी पण समान, भाऊ भाऊ पण समान. हां, भाऊ बहीण समान, बहीण भाऊ समान. ठीक आहे. आता काय म्हणले त्यांनी? ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजे ये नक्कीच मेल असेल. अरे बरोबर का नाही? हो सर. मेल लोकच भाऊ होऊ शकतात का फिमेल भाऊ होईल? एखाद्या फिमेल म्हणेल का, एखादी मुलगी जाऊन म्हणेल का मी याचा भाऊ आहे, मी याचा भाऊ आहे असं म्हणेल का? बहीणच म्हणेल. मेल. आणि हे मग आता हा बी काय आहे? एकतर मेल असेल नाही तर फिमेल. आपल्याला काही घेणं नाही, काही असो तिकडं. आम्हाला जे दिसाले ते आम्ही सांगू. बरोबर का नाही? सहा नंबर लिहा. ये व बी हे भाऊ आहेत. आपण किती कोड शिकले पोरांना सांगा बरं? किती सिम्बॉल शिकले, किती चिन्ह शिकले? एक मल्टिपल शिकला, एक एरो शिकला, आणि एक इज इक्वल टू. बरोबर की नाही? 3 शिकले. ए व बी हे भाऊ आहेत. मग लिहायचं ए इज इक्वल टू बी. हे व बी हे भाऊ आहेत, म्हणजे दोघंही भाऊ आहेत एकमेकाचे. म्हणजे काय रे? म्हणजे ए पण मेल असेल आणि बी पण मेल असेल. क्या बात है, बहुत बढ़िया. याच्यानंतर 7 नंबर. ए व बी या बहिणी आहेत. काय लिहिणार? ए बरोबर बी आणि दोघांच्या डोक्यावर एफ. बरोबर. ए इज इक्वल टू बी आणि दोघांच्या डोक्यावर काय असेल निर्विका? एफ असेल. कारण दोघी पण बहिणी आहेत ना. मग फिमेल बहिणी म्हणल्या तर फिमेलच असतील त्या. आणि शेवटचं घेऊ 8 नंबर. ए अँड बी आर सिबलिंग्स. ए आणि बी हे दोघं काय आहेत? भावंड आहेत. ए इज इक्वल टू बी आणि दोघांच्या वरती मेल नाही तर फिमेल. अरे क्या बात है, बहुत बढ़िया भाई. ए इज इक्वल टू बी. आता दोघं भावंड म्हणल्यावर आता ते आपल्याला माहित आहे का नक्की भाऊ कोणता आणि बहीण कोणता? काही माहित नाही. मग आपल्याला काय, आपण मेल, हे मेल असेल ना फिमेल असेल, आपल्याला काही घेणं आहे का? नाही. हे मेल असेल नाही तर फिमेल असेल, आपल्याला काही घेणं आहे का? नाही. चल तसं करून द्यायचं. आणि एक खूप छान असा प्रश्न आलेला आहे पोरांनो. तो प्रश्न आपण घेऊया आणि सोडवायचा प्रयत्न करूया. जबरदस्त आहे. लिहून घ्या प्रश्न. किती नंबर? 9 नंबर लिहा.
MPSCच्या परीक्षेमध्ये आलेला आहे, तुमच्या परीक्षेमध्ये येतो हो. इकडचे तिकडले छोटे मोठे प्रश्न येतात. जर प्रश्न कितवा कोडिंग 9, जर P हा M चा भाऊ आहे. सेम करायचं पुन्हा असं, सेम पुढे Q हा M चा मुलगा आहे. त्यानंतर Q ची मुलगी मी सोडून दाखवतो, काही टेन्शन घेऊ नका. Q ची मुलगी R हिचे T सोबत लग्न झालेले आहे. झालं का रे लिहून एवढं? अरे लिहून झालं का एवढं? हो सर. आर हिचे T सोबत लग्न झालेले आहे. M आणि S या बहिणी आहेत. तर S चे QC नाते काय? S चे QC नाते काय? झालं लिहून? झालं? बघा इकडे, पहिलं वाक्य काय म्हणलं रे? P हा M चा भाऊ आहे, म्हणजे P इज इक्वल टू M. बरोबर आहे का पोरांनो? त्यानंतर P हा M चा भाऊ आहे, म्हणजे P मेल आहे. अरे बरोबर की नाही? हो सर. मग Q हा M चा मुलगा आहे. Q हा M चा मुलगा आहे म्हटलं की M च्या इथून अशी आपल्याला एक खाली बांध दाखवावा लागेल. Q हा M चा मुलगा आहे, मग इथं Q आणि तो मुलगा म्हणल्यावर इथं हा कोणतं चिन्ह येईल? मुलगा म्हणल्यावर मेलचं. मेल. Q हा M चा मुलगा आहे. Q ची मुलगी, बघ आणखी खाली जाईल हा. Q ची मुलगी कोण आहे? Q ची मुलगी कोण आहे? R. Q ची मुलगी कोण? R. हिचे मग R ही मुलगी आहे ना, मग तिच्या डोक्यावर कोणतं चिन्ह येईल पोरांनो? फिमेल. Q ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे. कुणासोबत लग्न झाले? या R चं T सोबत, म्हणजे M R गुणिले T. बरोबर आहे का? हो सर. T शी लग्न झालेले.
म्हणजे टीसी म्हणजे टी कोण आहे रे मग, मेल का फिमेल? मेल. 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 जमलं का आपल्याला एवढी डायग्राम? यम आणि हो, यस सर. या बहिणी आहेत. यम आणि यस या बहिणी आहेत म्हणले. शेवटचं वाक्य बघा आपलं काय म्हणलंय. यम आणि यस या बहिणी आहेत म्हणजे मेल, यम पण फिमेल आहे, यस पण फिमेल आहे. आणि आता काय विचारलं शेवटचा प्रश्न आपला काय, तर यसचे क्यूसी नाते काय? यसचे क्यूसी नाते काय? यसचे क्यूसी नाते काय? हे क्यू म्हणजे यस हा क्यूचा कोण आहे? कोण आहे सांगा तुम्ही? ही हिची आई, क्यूची आई यम आणि यमची बहीण आहे यस. मग यस ही क्यूची कोण झाली? बघा, क्यूची आई आहे यम आणि यम आणि यस ह्या बहिणी आहेत. मग आपल्या आईची बहीण आपली कोण होते? मावशी. मावशी. झालं उत्तर, मावशी. कळलं का? तुम्ही लिहिलं नाही ना? नाही सर. आता मी लिहून देतो तसं लिहा. लिहून घ्या, नाही तर काही नाही. लिहून घेऊ शकता ना? बरं मोडून हो, देऊन सर. देतो, मोडून लिहून देतो. समजलं का बरं? कोणाकोणाला समजलं खरं खरं सांगा. सर मला. सर समजलं. ओके ठीक आहे. चला परत लिहून घेऊया आपण एक एक वाक्यानुसार. बघा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल आणि सोडवता येईल. थोडासा अवघड आहे प्रश्न आलेला आहे, MPSC 2017 आलेला आहे. बघा, पी हा यमचा भाऊ आहे. आपल्याला जे तुम्हाला कोडिंग मी शिकवलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही टाकायचं आहे. पी इज इक्वल टू यम. पी हा यमचा भाऊ आहे म्हणजे पी कोण आहे? मेल आहे. झालं एवढं? त्यानंतर क्यू हा यमचा मुलगा आहे मग इथं अशी रेस मारायची. क्यू हा कुणाचा मुलगा आहे? तो यमचा. क्यू हा यमचा मुलगा म्हणले. मग मुलगा म्हणलं की क्यू काय असेल? मेल असेल. क्यूची मुलगी परत क्यूची मुलगी कोण आहे? क्यूची मुलगी आर. मुलगी म्हणल्यावरती कोण आहे? एफ म्हणजेच फिमेल आहे. क्यूची मुलगी आर हिचे टीसी लग्न झालेले आहे. तर यात नवरा बायको असतील, लग्न म्हणलं की नवरा बायको झाले ते. मग त्यांच्यामध्ये आपण कोणतं चिन्ह टाकतो रे पोरांनो? क्रॉस. क्रॉस. आणि क्यू आरचे टीसी टी, हे टी. आता हे टी आरचा पती आहे म्हणजेच तो टी काय आहे? मेल आहे का फिमेल आहे? तो मेल. मेल. परत दुसरं, यम आणि यस या बहिणी आहेत म्हणजे यम आणि यस काय आहेत? बहिणी आहेत. म्हणजे यांच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल? यम आणि यस मध्ये बरोबरचं चिन्ह येईल. आणि बहिणी आहेत म्हणल्यावर दोघांच्या डोक्यावर कोणतं चिन्ह येईल? अरे हे इथं एफ कसं काय येईल रे? ते तुम्ही सांगायचं ना मला. तिथं मेल येईल. यम येईल नाही, ते इथे यम आणि इथं काय येईल? एफ. ही पण हे दोघी बहिणी आहेत. मग त्यांनी प्रश्न विचारलाय की यसचे सी नाते क्यू सी नाते काय? म्हणजे यस ही क्यूची कोण आहे असं त्यांना विचारायचं आहे. पण त्यांच्या भाषेमध्ये, परीक्षेच्या भाषेमध्ये त्यांनी विचारले. आपण तसं करून घ्यायचं. यस ही क्यूची कोण आहे? आणि यस ही क्यूची मावशी आहे. हे यस ही क्यूची कोण आहे? ह्या
आईची बहीण मावशी, मग लिहायचं यस ही क्यूची मावशी आहे. समजे क्या? असे येतील कळवतात तुम्हाला. हो सर. आपण घेऊ आणखी प्रॅक्टिस घेऊ, याच्यात जास्तीत जास्त गणित घेऊ, तुम्हाला होता येतील चांगल्या पद्धतीनं. ठीक आहे, चलो बहुत बढ़िया.